बातमीपत्राला सुरुवात करूयात। विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। या पराभवावर चिंतन करतानाच आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत विचार मंथन केलं जातंय। अशातच मनसेची महायुतीसोबतची युती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिसकटल्याचा सूर मनसे नेत्यांनी लगावलाय। मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत विधानसभेतील पराभवावर विचार मंथन करण्यात आलं। मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिसकटल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही। मनसेला जागा लोकसभेत हवी होती, त्या जागेवर शिवसेना दावा करत होती। तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढावं लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला। तसंच लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही। याच बाबत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मला वाटतं शिंदेमुळे आम्हाला बसला, आमच्यामुळे शिंदेंना बसला। शिंदेंनाही माहिती आहे ना, आम्हालाही माहिती आहे। कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही तुमच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो। त्यामुळे मनसे आणि भाजप महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। एकेकाळी कॅबिनेट मंत्री, 2 आमदार आणि 25 नगरसेवक असा लवाजमा असलेल्या शिवसेनेकडे आता केवळ नावापुरते 3 नगरसेवक उरलेत। निवडणुकीपर्यंत तेही पक्षासोबत राहतात का असा प्रश्न आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ठाकरेंच्या पक्षातल्या 5 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली। गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून पुण्याला कायम दुय्यम माप दिलं जात होतं। त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उडालेल्या धुळधाणीमुळे ठाकरेंच्या सोबत राहिलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली। 8 पैकी 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। शिवसेना वाढली पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ती भूमिका कुठेतरी दुरावली जाते। कुठेतरी संघटन कमी पडतंय। नेतृत्व स्ट्रॉंग असलं तर संघटन स्ट्रॉंग होतं, म्हणून आमची मागणी होती की एक सक्षम नेतृत्व पुणे शहराला मिळावं। शहराच्या सगळ्याच भागातून प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक भाजपात गेल्यानं शिवसेना उबाठा आणखीन क्षीण झाली आहे। आमचा पक्ष भावनेवर चालतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता खडबडून जागा होण्याची वेळ आली आहे।